नमस्कार मंडळी. आज आपण मुरंबा मालिकेचा भाग पाहत आहोत. आजच्या भागात आपण पाहतो की आजोबांच्या हाताला थरथर असल्यामुळे ते वडापाव बनवू शकत नाहीत. त्यामुळे रमा आणि अक्षय स्वतः पुढाकार घेऊन हातगाडीवर पुढे उभे राहतात. दोघे मिळून वडापाव आणि भजी बनवतात. अक्षय प्रेमाने ग्राहकांना हाक मारतो आणि रमाच्या चेहऱ्यावर समाधान झळकतं. गर्दी वाढते. गाडीवर अक्षरशः रांग लागते आणि आजोबा फक्त नोटा मोजत असतात. काम करत असताना रमाला सतत भूतकाळ आठवत राहतो. पावसात भजी तळलेले क्षण, अक्षयची भूक, एकमेकांना मदत, वाढदिवसासाठी केलेली धडपड, चाळीत असतानाचे दिवस, गादी आणणे, गॅस सिलेंडरची भेट, एकत्र केलेला मुरंब्याचा व्यवसाय आणि आजीचा आशीर्वाद, सगळं काही तिच्या डोळ्यांसमोर येतं. काम संपल्यानंतर आजोबा पैसे देऊ लागतात, पण रमा आणि अक्षय नकार देतात. ते सांगतात की हे सगळं पैशांसाठी नव्हे तर आयुष्य जगण्यासाठी केलं होतं. शेवटी एकच वडापाव उरतो. आजोबा तो अक्षयला देत म्हणतात, अर्धा बायकोला भरव, एकत्र खाल्लं की प्रेम वाढेल. हा क्षण रमाला पुन्हा जुन्या आठवणीत घेऊन जातो. चुलीवर बनवलेली खिचडी, एका ताटात जेवण, अक्षयने केलेलं रमाचं मनापासून कौतुक. पण याच वेळी कटू सत्यही समोर येतं. आपल्याला हे नातं संपवायचं आहे. रमा आणि अक्षय आजोबांची सायकल घरापर्यंत पोहोचवायला निघतात. सायकलवर असताना दोघेही जुने दिवस पुन्हा जगतात. स्पर्श, नजरा, शांत भावना, सगळं काही मनात खळबळ उडवतं. वाटेत अक्षयला चक्कर येते. रमा लगेच त्याला शेंगदाण्याची चिक्की देते. आजोबा हे पाहून भावूक होतात आणि रमाला नवऱ्याची काळजी घेण्यासाठी सांगतात आणि तिचं कौतुक करतात. यानंतर आकाशात उडणाऱ्या फुग्यांकडे पाहत रमा म्हणते, आपण ठरवल्याप्रमाणे सगळ्या आठवणी जगून नात्याचा शेवट गोड करतोय. अक्षय सुचवतो की ज्या देवाच्या साक्षीने लग्न झालं त्याच देवासमोर शेवटही करूयात आपण. दोघेही मंदिरात जातात. हातात हात घालून पायऱ्या चढतात. विठुरायासमोर दोघेही मनातली प्रार्थना करतात. नातं संपवायचं नाही, पण परिस्थितीने ते टोकाला आलं आहे. तेवढ्यात चमत्कार घडतो. देवाच्या चरणांजवळ फुलं खाली पडतात. अक्षय खिशातून मंगळसूत्र काढतो आणि ते देवीच्या चरणी अर्पण करतो. रमाला प्रचंड धक्का बसतो. दोघांचे डोळे पाणावतात. ते एकमेकांना शेवटचं विचारतात, आता अनोळखी होणार आहोत का आपण? तेवढ्यात जोराचा वारा सुटतो. विठुरायाच्या गळ्यातली तुळशीची माळ खाली पडते. कुंकू मंगळसूत्रावर सांडतं. जणू देवाचाच आशीर्वाद. गुरुजी ते मंगळसूत्र उचलून रमा अक्षयला थांबवतात आणि सांगतात की देवाने तुमच्या नात्याला आशीर्वाद दिला आहे. अण्णाही हे सगळं पाहत असतात आणि मनातच देवाला साकडं घालतात. रमा मंगळसूत्र हातात घेऊन घरी परतते. घर अंधारात असतं. अचानक लाईट लागते आणि समोर माई बसलेली असते. माई रमावर जोरात ओरडते. तिच्या येण्या जाण्यावर प्रश्न विचारते. अक्षयसोबत गेलेल्या क्षणांवर तिला दोष देते. माईचं लक्ष रमाच्या हातातल्या मंगळसूत्राकडेही जातं. रमा घाबरते. ते लपवण्याचा प्रयत्न देखील करते. पण माई संशयाने पाहते आणि तिथंच आजचा भाग संपला. पुढील भागात माई मंगळसूत्र हिसकावते. रमाला त्रास देते. रमा अक्षयशिवाय जगू शकत नाही सांगून माईच्या पायाशी पडते. तेवढ्यात अण्णा तिथे येतात आणि रमाशी एकांतात बोलण्याचा आग्रहही धरतात. दुसरीकडे लग्नाची तयारी सुरू असल्याचंच दिसतंय. अक्षय आणि रमा दोघेही एकमेकांना सोडायला तयार नाहीत. आता पुढे काय होणार हे बघूयात आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.